हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वहिनी, हॅपी वुमेन्स डे तुम्हाला. त्याचा आधी एक मॅजिकल वस्तू दाखवतो काय ते, आणि त्याच्यानंतर मग आपण आंघोळ वगैरे करू आणि सगळे विशेष देऊ. आणि आज आपल्याला ऑफिसला पण जायचे, खूप सारे सेलिब्रेशन पण आहेत. सो यस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. तू एक मिनिटात विसरशील. तू हे लागलं ना सगळं विसरून जाईल. ती मम्मा गेली का काय. ऑलराईट, ती मॅजिकल गोष्ट दाखवण्याआधी मला प्रामाणिकपणे सांगा, किती लोकांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे. एकदम प्रामाणिकपणे असं हृदयावर हात ठेवा आणि सांगा. 80 to 90% लोकांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे. माझ्या घरातच वहिनींना 1 नंबर, 2रा नंबर मी हेअरफॉलच्या बाबतीत सांगतो, आणि 3रा नंबर दादा. हेअरफॉल कंटिन्युअस होत असतात बिकॉज ऑफ आपली ट्रॅव्हलिंग खूप जास्त असते, बाहेर फिरत असतो आपण, आणि परत आता उन्हाळा पण येतोय. त्या उन्हाळ्यामुळे काय होतं ना, आपली स्कॅल्प पूर्ण खराब होते, असं रूट पासून खराब होते. तुम्हाला माहिती आहे, आपण सध्याच्या जमान्यात वेगवेगळे प्रकारचे कलर लावत असतो आपल्या केसांना, त्याच्यामुळे सुद्धा आपले हेअर आहेत ते डॅमेज होत असतात. त्याच्यामुळे हेअरफॉलचे चान्सेस खूप जास्त वाढत असतात आणि हेअरफॉल होत असतं. टेन्शन घ्यायचं काम नाही. मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक मॅजिकल किट, तुमच्यासाठी पण आणि माझ्या स्वतःसाठी पण, जी काय मामाअर्थची नवीन रेंज हिबिस्कस डॅमेज रिपेअर हेअर ऑइल आणि शॅम्पू. हे काय करतं, आपले जे डॅमेज झालेले हेअर आहे त्याला रिपेअर करायचं काम करतं. फ्रॉम रूट्स पासून ते रिपेअर करायचं काम करतं. तुमचं जे हेअरफॉल आहे ते कमी करायचं सुद्धा काम करतं. सगळ्यात मोठा रोल येतो हिबिस्कस हेअर ऑइलचा आहे, जो आपल्या केसांची काळजी घेतं आणि हेअरफॉल होण्यापासून वाचवतं. आणि शॅम्पू पण याचा जो आहे तो एकदम नॅचरल आहे, कुठल्याही प्रकारचा केमिकल्स नाही. आणि सगळ्यात आवडती गोष्ट या हिबिस्कस हेअर ऑइल मध्ये आहे बघा, ही बॉटल दिसते आणि त्याच्यासोबत त्यांनी कोंब दिलाय. इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, जेव्हा मी रात्री अप्लाय केलं हे हेअर ऑइल. रात्री का अप्लाय केलं, बिकॉज ते रात्रभरामध्ये आपल्याला स्कॅल्पला प्रॉपर पसरून जाईल आणि ते आपल्या स्कॅल्पचं जे ड्रायनेस आहे ते दूर करेल, आणि त्याच्यामुळे आपले जे हेअर आहेत ते स्ट्रॉंग होतील. म्हणून मी रात्रीच अप्लाय करून घेतलं. तर आता फक्त मला शॅम्पू करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बिफोर आफ्टर रिझल्ट पण दाखवतो. आणि इंग्रेडियंट्स बद्दल बोलायचं असेल तर यात आहे हिबिस्कस, याच्यात आहे करी लीव्स म्हणजे कडीपत्ता आणि हिबिस्कस. दोघींचं कॉम्बिनेशन आहे, जे काय करते केसांना स्ट्रॉंग बनवतं, आपल्या डॅमेज झालेल्या केसांना रिपेअर करायचं काम करतं, आपल्या केसांना स्मूथ ठेवायचं काम करतं, आपल्या केसांना शायनी देण्याचं काम करतं. एवढे सारे ऍडव्हान्टेज आहे त्याचे. बिफोर आफ्टर रिझल्ट सुद्धा दाखवतो. झाला आपला हेअर वॉश आणि कसले भारी दिसत आहे बघा. मी असं किती काही केलं ना, एक केस सुद्धा येणार नाही. सो यस, असे त्याचे रिझल्ट आहेत बेस्ट. तुम्ही पण तुमच्या हेअरची आणि स्किनची खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे आतापासूनच, नाहीतर टकलेपणा जाणवतो. हेअरफॉल जर व्हायला लागले, टेन्शन खूप जास्त वाढतं. टेन्शन घ्यायचं काम नाही. हे जे प्रोडक्ट आहे यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला, डू चेकआउट देम. आणि मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट हे नॅचरल आहेत, केमिकल फ्री आहेत. सो बिंदासपणे तुम्ही यूज करू शकता. आणि जेव्हा तुम्ही त्यांचे कुठले प्रोडक्ट परचेस करतात, तेव्हा तुमच्या नावाने एक ट्री प्लॅन करतात. त्या ट्रीचे सगळे डिटेल्स, लोकेशन, तुमचं ऑर्डरची लिंक असेल तर तुम्ही कधी चेक करू शकतात. आणि यस, आपला कोड यूज करायला विसरू नका, दीपक 2024 टू गेट 20% ऑफ. त्यांचं ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे मामा.in वर आणि त्यांच्या ॲपवर. मामाचे सगळे प्रोडक्ट हे जवळपास ऑफलाईन स्टोअरवर, मेडिकल, किराणा स्टोअर सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि ऑनलाईन स्टोअर म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट, परप्ले सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि त्यांचा ॲपवर सुद्धा अवेलेबल आहे. सगळ्यांचे लिंक्स डिस्क्रिप्शनला भेटून जातील. डू चेकआउट दॅट. आपला कोड यूज करायला विसरू नका, दीपक 2024 टू गेट 20% ऑफ. चला आता पटकन आवरूयात आणि आपण ऑफिससाठी निघूयात. काय स्नो, काय जय जय. आता अंकल जय जय करतोय. स्नो इथं पण आला बघा. आमच्या स्नोला जय जय करायला खूप आवडतं. का स्नो? जय जय. जॉइन युअर हँड. हात जोडा, हात जोडा. स्नो जॉइन युअर हँड. हा, जय बाप्पा. स्नोई आणि बापरे, स्नो माझ्या शर्ट खराब करून टाकला. दिने ना तिथं खाली ते हे केलं होतं ना, खराब हात माझ्या शर्टला पुसून घेतले. कसली डेंजर हुशार आहे स्नो. असो, आज खूप पवित्र दिवस आहे. आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा तर. आणि दुसरं म्हणजे की आज आहे इंटरनॅशनल वुमेन्स डे. सो सगळ्या ज्या लेडीज मला बघतायत व्हिडिओ थ्रू किंवा मला जेव्हा भेटतात त्यांना सगळ्यांना, किंवा या जगामध्ये जेवढ्या पण लेडीज सगळ्यांना वुमेन्स डेचा खूप खूप शुभेच्छा. आणि यस, आज सगळ्यांचा फास्ट असेल अशी मी अपेक्षा करतो. माझा स्वतःचा आहे. आज उपवास धरला आपण महाशिवरात्रीनिमित्त. आणि आज ऑफिस पण आहे आपलं, आणि ऑफिसमध्ये पण सेलिब्रेशन वुमेन्स डेचं. तेही तुम्ही बघता राहा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत त्याच्यात. चला पटकन निघूया. ब्रेकफास्ट वगैरे काही करणार नाही आपण, पाणी पिऊयात आणि त्याच्यानंतर लगेच निघूया. दे 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 दे. काय आहे हा? बॉल आहे का तुझ्या? फेकू, कॅच करा. 1 हां 2 आउट. हा 4 कसा असतो? 4 हां 4. कोण आहे? दीदी आहे. काय ते? हा वाव येते. त्याच्याने काय होतं? ब्लॉग होतो. जाऊ दे, तू मोठी होशील ना तेव्हा आपण असं घेऊ. अजून नवीन. ताई झालं का? टिफिन पण रेडी आपला. साबुदाणे घेऊन जाऊ. बघा आता दरवाजा ओपन करताच आमची मॅडम बघा. बाय. हा काय? ऑफिस देख दे नाही.
हॉपी चॉप. हा बाय. काय स्नो? शूज. कसे आहेत शूज? हा चला आता मध्ये जा. चल चला. हा आपण जय जय करू. चला जय जय. बाय बाय. आली बाय. समजल्यावर लगेच ती मागे येते. हे बघा आपली गाडी किती मस्त नवीन दिसते. बिकॉज आपली जी गाडी धुवायला येतात ना त्यांना आधीच सांगितलं होतं की गाडी धुवून ठेवा असं. त्यांनी ते काम करून दिलं बेस्ट. चला आता पटकन निघूयात. आणि अजून मला एक काम आहे ऑफिसमध्ये. आज वुमेन्स डे सेलिब्रेट करणार आहे ना. सो आम्ही कामं वाटून घेतले होते. त्याच्यामध्ये मला एक काम दिलं आहे की मला फ्लॉवर्स घेऊन जायचे. म्हणजे एक गुलाबाचे फुलं असतात ना ते घेऊन जायचे. हे बघा दिसत आहेत गुलाब तर दिसत आहेत पण मोठे आहेत का नाही बघू. गुलाब आहेत का हो? गुलाब गुलाब मोठे हेच आहेत. हे कसं देता येईल? दांडी नाही ना एवढंसं ते चांगलं पण नाही वाटत. ज्या दुकानाचा भरोशावर बसलो होतो त्याच दुकानात नाहीये. आता रस्त्यामध्ये कुठं लागेल हा सगळ्यात मोठी रिस्क आहे. बघू आपण रस्त्यामध्ये कुठं ना कुठं भेटूनच जाईल. मागं दिसले मला एक शॉप. त्यांच्याकडे प्रॉपर फुलं दिसले मला गुलाबाची अशी मोठ्या दांडीवाले. हे राहिलं बघा. का काय गुलाब कसं दिलं? देऊन द्या अशीच देऊन द्या. नाही तुमच्या हाताने काढून द्या. 15 देऊन द्या. हे असं भारीवालं फुल सगळ्यांसाठी. जेवढे पण लेडीज बघतायत वुमन्स डेचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आई स्पेशली हे गुलाब तुझ्यासाठी. किती मस्त शॉप आहे त्यांचं. असं कोपऱ्यात असं ओल्ड वाईफ देतात. सगळ्यात मोठं काम झालं आहे बघा. गुलाब भेटून गेले आपल्याला. आता आपण फक्त पेट्रोल टाकू आणि तसंच ऑफिसला पोचू डायरेक्ट. पेट्रोल पंपवर काहीच गर्दी नाही आज. छोटी स्क्रीन आहे ना. ही छोटी स्क्रीन खूप काही रेकॉर्ड करतं. काकांना कसं सांगू. त्या दिवशी पेट्रोल भरत होतं ना दोघा काकांचे भांडणं चालू होती. इकडच्या काकाची आणि तिकडच्या काकांची. किती टाकतात? आज काय तारीख आहे? 8 तारीख आहे ना. 308 रुपयाचा टाका. आता रेड आला ना. आता चालू झाला रेड म्हणजे ते आपलं रेकॉर्डिंग स्टार्ट झाली. हां आता तुम्ही काय बोलताय ते पण रेकॉर्ड होईल. मी काय बोलतो ते पण रेकॉर्ड होईल. समोर काय ॲक्सिडेंट झाला ते पण रेकॉर्ड होईल. मी बघितलं की याच्यावर काय करतात ते आपलं युट्यूबला. बरोबर त्यासाठीच आहे. हां मग मी पण करतो. दीपक महाजन सर्च करा. तुम्ही खूपदा आलेत माझ्या ब्लॉगमध्ये. सुरतला जाताना केलंय का? बरोबर. हां सुरतचाच आहे मी. हां दीपक महाजन सर्च करा. अच्छा बरोबर. अरे वा हे घ्या. अरे क्या बात आहे. काका ब्लॉग बघतात. अरे थँक्यू काका. अनएक्सपेक्टेड होतं. थँक्यू. बघा असं पण असतं. ते आपले ब्लॉग बघतात. हो त्यांनी तर पूर्ण हिस्ट्रीच सांगितल्या खानदेशकडचे सुरतचे. क्या बात आहे यार. भारी वाटतं यार असं. आता मी एवढ्या महिन्यांपासून इथं पेट्रोल भरतोय पण आज अशी पहिल्यांदा अशी गोष्ट झाली की जे ऐकून मला बरं वाटलं. आता मला खरंच भारी वाटतंय. मनापासून भारी वाटतंय. छोटे छोटे मुवमेंट्स खूप इम्पॉर्टंट असतात. आज आहे एवढा पवित्र दिवस. आज आहे महाशिवरात्री. सो परत एकदा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना एक क्वेश्चन आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. अरे देशी दारूचे दुकान भावाला चढली आत्तापासून. तो एवढा ऑन मारतो तरी तो सरकायला तयार नाही. सो मी हे सांगत होतो महाशिवरात्री आज. सो एक क्वेश्चन आहे सगळ्यांना एकदम सोपा की आपण महाशिवरात्री का सेलिब्रेट करतो. खूप सोपा क्वेश्चन आहे आणि याचे भरपूरशा लोकांना वेगळे आन्सर माहिती आहेत. पण एक प्रॉपर आन्सर आहे ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये दिसून जाईल जेव्हा सगळे लोक कमेंट करतील ज्यांना. आणि प्लीज गुगल करू नका. काही नाही. तुम्हाला जे माहिती असेल ते तुम्ही कमेंट करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाशिवरात्री निमित्ताने महादेवांचरणी एकच प्रार्थना आहे. 4 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झालेत. महाकालेश्वर, ओंकारेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर. सो लवकरात लवकर आपले 12 ज्योतिर्लिंग पूर्ण होतील अशी आम्हाला शक्ती दे भगवान. सगळ्यांना आम्ही तुझ्या दर्शनाला येऊ. कारण की प्रत्येकाचा नशिबात नसतं. ज्याचा नशिबात असतं महादेव ज्यांना बोलवतात त्यांचेच ते दर्शन होतात. सो यस महादेव प्लीज मला लवकर बोलव. तुझे दर्शन घेऊ दे. सगळे जेवढे पण 12 ज्योतिर्लिंग आहेत हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि असाच आशीर्वाद राहू दे. आणि जे मी 4 ज्योतिर्लिंग केलेत ना ते मी 3 वेळेस जाऊन आलोय. आता आपला मेन टार्गेट त्यांचे दर्शन घेणं आहे. लवकरात लवकर महादेव जसंही बोलवतील आपण ते 8 ज्योतिर्लिंग जे राहिलेले आहेत त्यांचे पण लवकर दर्शन करू. निघूयात घरी. मस्त सेलिब्रेशन वगैरे सगळं झालं आपलं. जे काही आपण घेऊन गेलो होतो गिफ्ट दिले, फ्लॉवर दिलं, मिठाई दिली आणि सगळेजण खुश पण होऊन गेले. ये पहुंच गए घर पे. पोचलो बाबा घरी एकदाच.
मी येऊन गेलो खाली. तुम्ही बघितलं असेल आपला मोटो ब्लॉग संपला. मी आलो आणि जरा आराम केला. त्यानंतर आराम केल्यानंतर माझी छोटी मोठी कामं होती ऑफिसची आणि दुसरी ती संपवली आणि आत्ता मी फ्रेश होऊन खाली आलो आहे. म्हटलं सकाळपासून आपण मंदिरात नाही गेलो बिकॉज उठल्यानंतर लगेच आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली आणि तसंच ऑफिसला गेलो होतो आणि आल्यानंतर पण कामं होती सो ती झाली आणि आत्ता कुठेतरी आपण फ्री झालो आहे. म्हटलं पहिला काही खाणं नाही काही पिणं नाही, आधी मंदिरात जाऊयात, महादेवांचे दर्शन करूयात आणि त्याच्यानंतर आपल्या जे काम आहे जे काय असेल पुढची रुटीन ती तेव्हा करूयात. मला सकाळपासून असं होतं ना, मी तुम्ही बघितलं असेल मोटो ब्लॉग करताना रस्त्यात पण एक महादेवांचं मंदिर लागलं होतं पण तिथं पण नाही जाता आलं. म्हटलं आता माझ्या मित्राला बोलवलं आहे, त्यासोबत आपण आधी महादेवांचे दर्शन घेऊ आणि मग आपली जी रुटीन आहे ती कंटिन्यू करू. दर्शन वगैरे करून येऊन गेलो आपण आणि दर्शनाला आपल्याला 1.25 तास लागून गेला. लाईनीत खूप जास्त गर्दी होती आणि मी पटकन घरी येऊन गेलो दर्शन करून बिकॉज मला परत लॉग इन करावं लागतंय. थोडं अर्जंट काम आलंय, त्या अर्जंट काम करू आपण. 20 मिनिटं अर्धा तास काहीतरी लागेल त्याला. ते झाल्यावर मग आपण जिमला जाऊ. पण दर्शन खूप छान झाले आणि सकाळपासून जी वाट बघत होते पूर्ण झाली. कुठेतरी वाजून गेले 8:45 वाजण्याचे आणि आपली सगळी कामं संपली आहेत. आता फायनली जिमला जाऊयात आपण. आणि आत्ता मला रिअलाइज झालं की आज फ्रायडे, वीकेंड स्टार्ट होणार आहे. मगाशी मी एक इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे वीकेंड स्टार्ट झालाय. असं होतं कधी कधी कामं जर जास्त राहिली किंवा समजत नाही की काय आहे काय नाही. तर सकाळी लक्षात होतं पण मध्ये मी आता एवढा टाइम विसरलो होतो की उद्या वीकेंड आहे, उद्या सुट्टी. मला असं वाटलं की उद्या पण काम आहे पण नंतर रिअलाइज झालं की आज फ्रायडे, सॅटर्डे, संडे. डन होतं वर्कआउट एक नंबर झाला, मजा मिळाली. आणि यस आज आपल्या दिवसभरात असं काही प्रॉपर खाणं पिणं नाही म्हणून हातपाय असे थरथर होतात किंवा असे व्हायब्रेट होतात. एनर्जी तेवढी राहत नाही पण मस्त वर्कआउट झाला. पूर्ण वर्कआउट केला, बॅक वर्कआउट. आणि आता जरा आपले 10,000 स्टेप्स पूर्ण करतोय मी म्हणून असा बाहेर वॉक करत होतो. 6,800 झालेत, अजून 3200 स्टेप्स. 3200 स्टेप झाल्यानंतर मग बाळा येणार आहे. बाळा आणि माझ्यासोबत हितेश पण आहे. मग आम्ही सगळे चहा प्यायला जाऊ, मस्त चहा पिऊ. मग आपला फायनली उपवास जो आहे आपण ते खाऊन देवाचं नाव घेऊन पूर्ण करू. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची मला असं वाटतं आत्ताच सांगायला पाहिजे. माझी ना भीतीच वाटते इथं अशी झाडं लावलेत ना खूप सारे, असं वाटतं साप निघून येईल, काहीतरी निघून येईल. आणि आवाज पण तसाच येतो. आणि भरपूरसे लोक म्हणतात काय तेच तीच रुटीन दाखवतो. पण हीच आपली रुटीन आहे. सिम्पल सॉर्टेड मस्त पूर्ण दिवस काम करायचं, देवाचे दर्शन पण घ्यायचे, जिमला पण येऊन जायचं, हेल्थची पण काळजी घ्यायची आणि आपल्या मित्रांसोबत बाहेर जाऊन मजा पण करून यायची. हीच लाईफ बेस्ट आहे. बाकी देखावाची फालतू लाईफ काही कामाची नाही आहे. समोर एक मित्र आहे पेट्रोल भरायला इथं जॉब करतोय ना, त्याची खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. म्हणजे माझा जिममध्ये तो कोच आहे, टेनिसचा कोच आहे तो. आमच्या इथं टेनिस शिकवतो पोरांना, लहान पोरांना, मोठ्या लोकांना. आणि ते झाल्यानंतर परत इथं पण येतो, इथं पण जॉब करतो. घराची परिस्थिती विचारायची असेल नॉर्मल म्हणून तो 2 जॉब करतोय. तसंच आमच्या जिममध्ये एक वॉचमॅन पण होता. आता आम्ही त्यासोबत गप्पा मारत होतो. तो बिचारा पण 24 तास ड्युट्या करतो आणि जेवढा वेळ भेटतो त्याला मध्ये तो जिममध्ये तसाच झोपतो. तिथंच आंघोळ करणं, खाणं. म्हणजे ते अशा लोकांचा हार्डवर्क बघून असं वाटतं की आपली लाईफ जरा चांगली आहे, ठीक आहे. म्हणजे आपण कंप्लेंट नाही करायला पाहिजे, नाही तर रडगाणं चालू असतं हे असं हे तसं हे तसं. हे बिचारांकडनं खरंच खूप काही शिकायला भेटतं. हॅट्स ऑफ टू यू. याचा मागे आहे ना तो. 12:18 झालेत आणि जस्ट मी आलो आता घरी. जेवण बाकी. आता आपण उपवास आपला पोट भरून खाऊन पूर्ण करू शकतो. म्हणजे ऑलरेडी 12 वाजले सो आपण बिंदासपणे खाऊ शकतो. उपवास आपला सक्सेसफुली डन. हा पण भारी वाटतंय. आता जाऊयात, मस्त खाऊयात. आणि अजून याच्यानंतर जे प्लॅन माहिती नाही, आम्ही ठरवलंय की आपण जरा जाऊ 2-3 वाजायला पोहे वगैरे खायला, जेव्हा आपली एडिटिंगची काम वगैरे संपून जातील. पण मला काही वाटत नाही, माझ्यात एनर्जी नाही आहे तेवढी. बघू जे काय असेल ते तुम्हाला दिसेलच. आता जाऊयात, जेवण करूयात आणि जे काय असेल तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. अजून पण व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे. डू सबस्क्राईब. आपल्या फेवरेट प्लेसवर मी स्नोईला पण घेऊन आलोय. गेला. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.